सच जरूरी है। संदर्भात अनेक तक्रारी राज्य महिला आयोगाला प्राप्त झाले, त्याच्यामुळे यामध्ये सुमोटो असं नाही आहे आणि कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याचे असे व्हिडिओ व्हायरल करणं कायद्यानं गुन्हा आहे. एखाद्या महिलेचा चेंजिंग रूममधला व्हिडिओ जेव्हा व्हायरल होतो तेव्हा ही जबाबदारी सायबरची आहे की सायबरने यामध्ये जे कोणी गुन्हेगार असतील तर त्यांच्यावरती कडक कारवाई करावी. शेवटी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा या निमित्तानं ऐरणीवरती येतोय आणि केवळ एका व्यक्तीचा विषय नाही आहे, तर महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत ज्या आयोगापुढे आलेल्या आहेत. आत्तापर्यंत आयोगाने प्रत्येक वेळेस त्याची दखल घेतलेली आहे. सायबर पोलीस महानिरीक्षक यांना आम्ही सातत्याने पत्रव्यवहार करतो. या संदर्भातल्या विषयासाठी सुद्धा राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्रव्यवहार केलेला आहे. सायबरने अशा यूट्यूब्स असतील, व्हिडिओज असतील, अशा बातम्या असतील याच्यावरती तात्काळ कारवाई करावी आणि जी कोणी व्यक्ती यामध्ये आहे त्यांच्या दोषी धरून त्यांच्यावरती कारवाई करावी. तारखेच्या रात्री 23 वाजताची घटना आहे. पोलीस कंट्रोल रूम इथून आमच्या स्टेशन डायरीवर लँडलाईनवर फोन आला होता की एक युवक हा आत्महत्या करण्याच्या तयारीत आहे म्हणून. तर त्यावरून आमचे ड्युटी ऑफिसर PSI महाद्वार आणि त्यांचे 2 मदतनीस अंमलदार यांनी तात्काळ फोनद्वारे आमचे जे कर्तव्यावर बीट मार्शल्स आणि तपास पथकाचे अंमलदार असतात त्यांना फोन केले आणि तात्काळ तिथं पोहोचायचं सांगितलं. त्यांनी तात्काळ पोहोचल्यानंतर तिथं आजूबाजूचं सगळं परिस्थितीची पाहणी केली. सगळे घर बंद होते, पण एका घराच्या खिडकीमधून थोडंसं त्यांना आतमध्ये काहीतरी हालचाल चालू असले दिसल्याने तिथं काहीतरी आहे म्हणून मग पटकन आजूबाजूचे सगळ्या लोकांना उठवलं आणि दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते. तर त्या बाजूच्या रूमची चाबी एका जळ सेकंड चाबी ठेवली होती, ती चाबी मिळाली आणि त्या चाबीच्या साह्याने दरवाजा उघडला आणि तोपर्यंत तो जस्ट लटकण्याच्याच याच्यात असतानाच आमच्या पोलिसांनी लगेच त्याचे खालून पाय धरले आणि तो गळफास पूर्ण होऊ दिला नाही आणि त्याच्या गळ्यातली ती दोरी काढून त्याला सुखरूप वाचवलेली आहे. त्या मुलाचं नाव आहे विबोध दत्ताराम जाधव, 26 वर्ष आहे. उच्च शिक्षित आहे, MSc डाटा एंट्री सध्या करत आहे.
आणि शिक्षणाचं एक बॉदरेशन होतं त्याच्यावर आणि जॉब पण लागत नव्हता आणि डिप्रेशनमध्ये गेलेला होता त्यामधून त्यांनी ही कृती केलेली आहे.